माझ्या मुलांचा चित्रकलेचा तास मी तुम्हाला दाखवते. आता तुम्ही कदाचित विचार करत असाल की मॅडमच्या वर्गात एवढे जे बोलू शकत आणि ऐकू शकत नाही. ॲक्च्युली ते मुखे नसतात, पण त्यांना ऐकायला येत नाही, म्हणून त्यांना त्यांचा भाषा विकास कमी होतो आणि म्हणून त्यांना बोलता येत नाही. ते मुळात ते मुखे नसतात, ते बधीर असतात, म्हणूनच त्यांना बोलता येत नाही. तर अशा मुलांचा हा वर्ग आहे आणि या मुलांची मुळात रेंजच तेवढी असते. या मुलांची वर्गामधली रेंजचाही रेशो एकदम कमी असतो. कारण की आपण जसे नॉर्मल शाळेमध्ये 30 ते 40 विद्यार्थी बघतो एका वर्गात, तसं या मूकबधीर वर्गामध्ये किंवा मूकबधीर शाळेमध्ये असं काही नसतं. यांची मान्यता केवळ 40 असेल, 30 असेल किंवा 50 असेल, एवढी कमीत कमी मान्यता असते या शाळेंची. आणि एका वर्गात जवळपास 8 विद्यार्थी बसवले जातात. 8:1 असं इथला हा रेशो असतो. 8 विद्यार्थी आणि 1 शिक्षक असा हा कर्णबधीर शाळेचा रेशो असतो. कारण की जी आपली नॉर्मल मुलं जवळपास 5 मुलं मिळून आपला हा कर्णबधीर 1 विद्यार्थी असतो. म्हणजे जवळपास 5 विद्यार्थी नॉर्मल पकडले जातील आणि 1 हा कर्णबधीर, असे आपले सर्व मिळून 8 विद्यार्थी असतात. म्हणजेच 8×45 अशा प्रकारे नॉर्मल आणि आपण कर्णबधीर विद्यार्थ्यांचा हा 40च मुलांचा जवळपास वर्ग आहे. परंतु जी विद्यार्थी बोलू आणि ऐकू न शकणारे असल्यामुळे त्यांच्या प्रत्येक विद्यार्थ्याकडे आपल्याला वैयक्तिकरित्या लक्ष द्यावं लागतं. नॉर्मल मुलं कसे ऐकून आपलं सगळं करून घेऊ शकतात, नॉर्मल मुलं ऐकून आपलं सगळं करून घेऊ शकतात आणि आपल्या वर्गातील सगळ्या ॲक्टिव्हिटी म्हणा सगळं, आणि बाई जे सांगतील, टीचर त्या सांगतील, ताई जे सांगतील ते सगळं करून घेऊ शकतात. परंतु या मुलांचं तसं काही नसतं. या मुलांना वैयक्तिकरित्या आपल्याला प्रत्येकाला तेवढाच वेळ द्यावा लागतो जेवढा आपण वर्गातील 40 विद्यार्थ्यांना दिला. आपल्याला वर्गात कमीत कमी एका विद्यार्थ्याला तितका तरी वेळ आपल्याला द्यावा लागतो. म्हणून या मुलांचा रेशो 8:1 असतो. म्हणजे 8×40 हा आणि नॉर्मल मुलांचा क्लास आपल्याला जवळपास सारखा होतो. तुम्हाला वाटत असेल कदाचित की काय असं शिकवलं जाते, हे 8 मुलं काय करतात दिवसभर आणि हे 8 मुलांना काय शिकवत असतील टीचर, आणि 8 मुलांना काय, हे तर सोपंच आहे, इझी आहे एकदम, याला काय आम्ही तर एक तास तर 5 मिनटात शिकवून हे करू शकतो. पण असं काही होत नाही. जेव्हा आपण जावं ज्यांच्या वंशी तेव्हाच आपल्याला कळेल, असं म्हणतात ना, ते बरोबर आहे. कारण की जेव्हा आपण त्या फील्डमध्ये येतो तेव्हाच आपल्याला कळते की एक मुलगा किती कठीण जातो आपल्याला शिकवायला आणि 40 मुलं कशी कठीण आहेत की सोपी आहेत, ती जेव्हा आपण त्यांच्या वंशी जाऊ तेव्हाच आपल्याला कळेल. या मुलांचं कसं आपल्याला वैयक्तिक विषय एक असं शब्द त्यांच्याकडून आपल्याला बदलून घ्यावं लागतो, पळून घ्यावं लागतो, उच्चारण करून घ्यावं लागतो. एक शब्द त्यांना शिकवण्याला किती मेहनत लागते. हे साधारण मुलं नाही आहेत की ज्यांना आपण साधं बोलून आणि भरभर वाचून आपलं आई बघ, बाबा बघ, दादा कमळ बघ आणि पोपट बघ, चिमणी बघ, असं आपण जरी त्या मुलांना बघून नाही शिकवलं, फक्त आपण ओरल शिकवलं तरी ते मुलं ऐकून ते तेवढं ॲक्सेप्ट करतात. ग्रास्पिंग पॉवर ते तेवढं सगळं आपलं कवर करून घेतात. या मुलांचं तसं काही नसते. आपल्याला प्रत्येक मुलांना जरी कमळ बघ तर आपल्याला कमळचं चित्र काढून दाखवावं लागेल, कमळ दाखवावं लागेल, कुठल्या प्रकारचं असते, रंग कसा असतो, झाड कसं असते आणि याचं नाव काय आहे आणि हे कुठं उगवतात किंवा कशाला लागतात, झाडाला लागतात की जमिनीला लागतात, हे सगळं आपल्याला त्या कमळाविषयी माहिती द्यावं लागेल. तेव्हाच कुठे आपण त्याला कमळ हा हे फूल आहे की फळ आहे हे आपण शिकवू शकतो. नॉर्मल मुलांचं तसं काही नसतं. कमळ घे म्हटल्यावर तो बिलकुल दाखवून देईल आपल्याला कमळाचं फूल चित्र असेल तर काही, आणि किंवा जर शिकत असेल तर तो आपल्याला कमळ हा लिहून दाखवून देईल. तर या मुलांचं असं काही नसतं. तर असं तुम्ही गैरसमज करून घेऊ नका की बाईच्या वर्गात एकदम कमी रेंज आहे म्हणून बाई हा वाचेचा तास घेतात किंवा मॅडम हा वाचेचा तास घेतात, असं काही नसतं. या मुलांचं रेंजच तेवढी असते. 8:1 असा रेशो असतो. त्याच्यामुळे त्या मुलांनी भरपूर मुलं आहेत माझ्या वर्गात आणि ती सगळी मुलं तेवढ्याच ॲक्टिवनेस आणि प्रत्येक मुलं तेवढेच उत्साहित असतात. आणि कुठल्याही तासाला मी तुम्हाला नेहमी सांगत असते की माझ्या वर्गात कुठल्याही तासाला तेवढेच मुलं माझे उत्साहित दिसतात. आता जवळपास 6वा ते 7वा तास चालू आहे, पण मुलं माझी तितकीच तुम्हाला उत्साहित दिसतील आणि मी तुम्हाला नंतर याच्या पुढच्या पण तासाला दाखवून देईल की तेवढीच उत्साहित मुलं माझी असतात. तर हा आपला बोलण्याचा किंवा मुलांशी आपल्या
रिलेशनचा किंवा मुलांशी आपलं कसं वागतो किंवा मुलांशी आपली कशी वागणूक असते, कशा प्रकारची आपण विद्यार्थ्यांना वागणूक देतो, तशा प्रकारे आपला वर्गाचं सगळं आखलेला असतो हा रेशो. कारण की जसं आपण मुलांशी वागू तशाच प्रकारचे मुलं आपल्याशी प्रतिसाद देतील किंवा आपण जर प्रेमाने वागलो, मित्रत्वाने वागलो किंवा जिव्हाळ्याने वागलो तर तशा प्रकारचे मुलंही आपल्याशी वागतील आणि तेव्हा जास्त आपल्याला प्रतिसाद आपल्या वर्गात मिळतो. तर मी कशी माझ्या मुलांशी माझं खूप जवळीक नातं आहे. मी नेहमी सांगत असते घरच्यांपेक्षा मी जास्तीत जास्त वेळ माझ्या या मुलांच्या सोबत जातो, या मुलांसोबत मला आवडते राहणं, या मुलांसोबत मला जास्तीत जास्त वेळ घालणं आवडतो आणि म्हणून या मुलांचा जास्तीत जास्त विकास झाला पाहिजे. आणि याचबरोबर जे काही आपले तळागाळात येत आहे विद्यार्थी ज्यांना आपली ही भाषा कुठपर्यंत पोचलेली नाही आहे, साईन लँग्वेजची म्हणा, स्पीचची म्हणा, तर ही त्यांच्यापर्यंत पोचली पाहिजे. यांच्याशी कसं वागावं, कसं बोलावं आणि आईवडिलांनी पालकांनी यांच्याशी कसे काय आपले संबंध ठेवावेत, कसं यांना हँडल करावं हे मी या व्हिडिओतून तुम्हाला दाखवण्याचा आणि सांगण्याचा प्रयत्न करते. तर माझं म्हणणं एवढंच आहे की तुम्ही ह्या व्हिडिओ बघा आणि तशा प्रकारच्या कृती करण्याचा प्रयत्न करा आणि तुमचे काही प्रश्न असतील तर मला मेसेज नक्की करा. आणि जर हा व्हिडिओ आवडत असेल किंवा नाही आवडत असेल तरी पण मला तुम्ही मेसेज करून सांगा, कमेंट्स करून सांगा. आणि जर आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा, जेणेकरून मला आणखी मोटिवेशन मिळेल की पुढचा व्हिडिओ मी अधिक चांगला करू शकेल.